गोखल्यांच्या चंदूने मार दिला एखाद्याला तर त्याचा बाप जाऊन जाब विचारतो मार खाणाऱ्या पोराच्याच बापाला. तुमच्यासारखं नाही. बाहेरून मार खाऊन आलो तरी सुद्धा घरी मारच खावा लागलाय. कशी येणार हिंमत? कसं येणार धाडस? आमची नियमावली फिक्स असली पाहिजे. आमचे काम करण्याचे तास, आम्हाला पैसे मिळण्याचा कालावधी कशासाठी पाहिजे? 60 दिवस. ज्यांनी सुरू केलंय त्यांना सॉफ्टवेअर पाहिजे ना, त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी. व्यावसायिक दृष्टिकोनामध्ये काय काय येतं? पण पैसा केवळ मला चांगली भूमिका मिळते असं नाही आहे. दुसरी गोष्ट, व्यावसायिक दृष्टिकोन बदला. पण तुम्ही तेवढा वेळ देता का तालमीला? डेली सोप म्हटलं की तुम्ही कलाकार नाही आहात, तुम्ही कामगारच आहात. ती जी करिअर आहे आता 51-52 वर्ष, पण चित्रपटाची संख्या सुद्धा तेवढी नाही आहे. मी कधी फार कुणाकडे काम द्या असं गेलेलो नाही. पे सो मच ऑफ अमाऊंट अँड यू विल गेट सो मेनी फॉलोअर्स. एखादा माणूस जेव्हा म्हणतो की मला 15 लाख फॉलोअर्स आहेत, तर ते खरोखर आहेत का? मी 15 लाख नाही, मी म्हणतो 15,000 तरी फॉलोअर्स आहेत का? नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या प्रॉडकास्टमध्ये तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. 27 फेब्रुवारी आपण नुकताच मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. अर्थात मराठी भाषेबद्दल अभिमान, स्वाभिमान असणं ही अत्यंत एक अतिशय स्वाभाविक अशी गोष्ट आहे. 5 नोव्हेंबर आपण मराठी रंगभूमी दिन साजरा करतो आणि आता 27 मार्च हा जागतिक रंगभूमी दिवस आहे. जर तुम्ही मुंबईच्या चित्रपटगृहांचा इतिहास पाहिलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल, समजा आपण एक ऑपेरा हाऊस चित्रपटगृह घेतलं जे दक्षिण मुंबईमध्ये आहे, ते सुरुवातीच्या काळामध्ये तिथे नाटकाचेच प्रयोग व्हायचे. रंगभूमी या विषयावर जर आपण बोलायला गेलो ना, बरंच काही सांगता येते. आणि आज आपले जे पाहुणे आहेत त्यांना या 27 मार्च हा जागतिक मराठी रंगभूमी दिवसाच्या निमित्तानेच बोलवले आणि ते आहेत प्रदीप कबरे. नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या या इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या प्रॉडकास्टमध्ये स्वागत. धन्यवाद. तुम्हाला सर्व प्रकारच्या माध्यमाचा अनुभव आहे. हा जो अनुभव आहे, आता हा जो रंगभूमी दिन आहे, या निमित्ताने तुम्ही काय सांगाल? 27 मार्च हा जागतिक रंगभूमी दिवस आहे. हा युनेस्कोमध्ये पहिल्यांदा सुरू झाला आणि आज आपण भारतभर देखील तितक्याच उत्साहाने तो दिवस साजरा करतो. तर मी तरी गेली जवळजवळ 25 वर्ष 27 मार्च हा रंगभूमी दिवस, जागतिक रंगभूमी दिवस म्हणून साजरा करत असतो. माझी संस्था आहे आरती आर्ट अकॅडमी आणि गुरु प्रोडक्शन्स. तर त्यांच्या वतीने यावर्षीसुद्धा या दिवसाचं महत्त्व जाणून मी कोंडी या नाटकाचं अभिवाचन करतो आहे. कोंडी हे इब्सेनचे एनिमी ऑफ द पीपल या नाटकावर आधारलेलं आणि लेखक अशोक शहाणे, ज्यांचं आज वय 93 आहे, हो, त्यांनी लिहिलेले नाटक आहे. 14 जुलै 1974 साली या नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिरला दुपारी 4 वाजता झाला होता. इंडियन नॅशनल थिएटरने त्याची निर्मिती केली होती. माननीय सतीश दुभाषे सर, जगन्नाथ कांदळगावकर, गणेश सोळंकी, रजनी जोशी असे दिग्गज कलाकार त्यात होते. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं, त्या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं शंभू मित्रा यांनी, ज्यांनी जागते रहो या चित्रपटाचं राज कपूर साहेबांच्या चित्रपटात दिग्दर्शन केलं होतं. आणि तेव्हा त्याचं, दिलीपजी, माझं वय होतं त्यावेळी 17 वर्ष. आणि ते माझं पहिलं म्हटलं तर व्यावसायिक नाटक. त्याचे मी 80 प्रयोग केले होते. आणि ती एक मानवंदना देण्यासाठी त्या दिग्गज कलाकारांना, ज्या सरांना मी दैवत मानतो, आमचे अशोक शहाणे सर, तर त्यासाठी हा 27 मार्चला हा प्रयोग करतो. आणि त्याची आणखीन एक त्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अरुण नलावडे आज सुप्रसिद्ध कलाकार आहेत. फार कमी लोकांना माहिती आहे, मी आणि अरुण आम्ही 5वी पासून 11वी पर्यंत एका वर्गात शिकलेलो. अच्छा, कुठली शाळा? गोखले हायस्कूल, बोरिवली. अच्छा. आणि आम्ही दोघंही त्या नाटकात काम करतो. आणि ही एक वेगळी संधी आहे प्रेक्षकांना, आम्हाला दोघांना एकाच वेळी रंगभूमीवर बघायची. पण तुमचं आता आपण पहिलं नाट्य प्रवासाकडे पाहिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये आव्हानात्मक असं काय वाटतंय?
खरं म्हटलं तर नाटकच सगळ्यात आव्हानात्मक. प्रत्येक माध्यमाला त्याचं एक वैशिष्ट्य आहे, हे मी मान्य करतो. म्हणजे चित्रपटाला त्याचं वैशिष्ट्य आहे. कारण चित्रपट हा जगाच्या अंतीपर्यंत तुमच्या लोकं लक्षात राहतात ते. हं. दूरदर्शन ही काळाची गरज आहे. आज अनेक कलाकारांना त्याच्यामुळे ते व्यवसाय म्हणून, ज्याला आपण रोज आपल्या व्यवहाराचा व्यवसाय म्हणून, पोटापाण्याची सोय म्हणून, तोही तितकंच महत्त्वाचं माध्यम आहे. माझं अत्यंत आवडतं माध्यम हे आणखीन एक म्हणजे रेडिओ आहे. कारण जवळजवळ आयुष्यातली 15 ते 20 वर्ष मी रेडिओवर सातत्याने कार्य केलेलं आहे. पण आव्हान असं जर कोणी म्हटलं, तर ते केवळ आणि केवळ रंगभूमी आहे. का? त्याला कारण असं आहे, की रंगभूमीवरती तुम्हाला कुठल्याही गोष्टीला रिटेक नाही आहे. आणि प्रत्येक प्रयोग हा तुमच्यासाठी नवीन आव्हान आहे. एखादा संवाद आज तुम्ही कसा बोललात आणि पुढच्या प्रयोगात तो कसा बोलाल आणि त्यासाठी तुम्हाला प्रेक्षकाकडून कुठल्या पद्धतीची दाद येईल, हे तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रयोगाला रंगभूमीवर तुम्ही शिकत असता. हे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. बरं, रंगभूमीवरती तुमचे जे कलाकार असतात, कुठलाही सहकलाकार तुम्हाला किती चांगल्या प्रकारे रिॲक्ट करतो, त्याच्यावर तुमची भूमिका जास्त चांगली ठरत असते. आणि त्यामुळे आपण सहकाराला कसं रिॲक्ट करायचं, जसं आपल्याला अपेक्षा आहे, की माझी भूमिका चांगली होण्यासाठी त्याने मला कसं रिॲक्ट करावं, तसं त्याची भूमिका चांगली होण्यासाठी मी त्याला कसं रिॲक्ट व्हावं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याचं साधं उदाहरण म्हणजे जो माझा खूप चांगला मित्र, आज हयात नाही, विजय चव्हाण. आम्ही 5 नाटकं एकत्र केली आहेत. देखणी बायको दुसऱ्याची, कार्टी प्रेमात पडली, लहानपण देगा देवा, येता का खंडाळ्याला आणि माझी लाडकी. त्यामुळे एक जो रॅपो म्हणतो ना, तो एवढा सुंदर होता. आणि त्यामुळे विजयबरोबर काम करायचं म्हणजे प्रत्येक प्रयोग हा आव्हान होता. कारण तो सतत काही ना काहीतरी छान ॲडिशन्स टाकायचा. कारण तो लोकप्रिय होता, लोकांना आवडायचं ते. आणि म्हणून मला आजही वाटते पाठांतर, केवळ पाठांतर असून उपयोग नाही, तुम्हाला सगळं नाटक पाठ असावं लागतं. हां. आणि ते सगळं नाटक पाठ असणं हे फार मोठं आव्हान आहे. समोरचा जर चुकला तर त्याला सांभाळून कसं घ्यायचं, हेही फार मोठं आव्हान आहे. म्हणून रंगभूमी हे सदैव आव्हान. मग तुम्ही कधी विसरलात? मी विसरलो नाही. मी कधीच नाटकाचा संवाद विसरलो नाही. पण एकदा काय माहीत नाही, सखाराम बाइंडरच्या वेळी झालं होतं. मी दरवाजात उभा होतो, माझी एंट्री होती आणि काय माहीत नाही मनामध्ये काय विचार आला, मी एंट्रीसाठी उभा आहे आणि एंट्रीच घेत नाही आहे आणि अरे! समोर लालनताई माझ्या एंट्रीची वाट बघताय, लालन सारंग. हां. एक क्षण तो पॉज गेला आणि शेवटी त्यांनी असं "ये" असं केलं आणि मी एकदम भानावर आलो आणि मी ती एंट्री घेतली. मी नाटकात संवाद कधीच विसरलो नाही. पण एकदा हे झालं होतं, दुर्दैवाने मनात काहीतरी वेगळा विचार असेल आणि मी एंट्री घ्यायला क्षणभर चुकलो होतो. कधी समोरचा कलाकार विसरला आणि हो. तुम्हाला प्रॉम्प्ट "ओ, अच्छा." हो, हो. हो, असं हो, कारण काय होतं की एखादा नवीन कलाकार असेल, हां. हे मुख्यतः कुठे होतं माहिती आहे? रिप्लेसमेंटला. आपल्या नाटकात जेव्हा एखादा नवीन कलाकार रिप्लेसमेंट करत असतो, त्यामुळे आपल्याला सगळ्या जागा नीट माहिती असतात. हां. तेव्हा त्या कलाकाराला काही वेळा जर ते वाक्य मिळालं नाही, हां. ज्याला आपण क्लूचं वाक्य म्हणतो, हां, हां. तर तो मग अशा वेळी आपल्याला त्याला पटकन काहीतरी सांभाळून द्यावं लागतं. "अरे, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का?" "हां." आणि मग तो ते सुरू करतो. पण मला सांगा रंगभूमीवर वावरताना आपण त्या भूमिकेमध्ये शिरून बेसावध व्हावं की सावध राहावं? नाही, मला विचाराल तर भूमिकेमध्ये शिरायलाच पाहिजे, ज्याला आपण परकाया प्रवेश म्हणतो. हां. पण सावध असणं केव्हाही आवश्यक आहे. आणि ते भान ठेवणं हां. किंवा ठेवलं गेलं पाहिजे. माझ्या गुरूंनी मला ते तसं शिकवलेलं आहे, की नाटकात ते पात्र तेच वाटलं पाहिजे, तो प्रदीप कबरे वाटता कामा नये. हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकं त्याचबरोबर आपण ही भूमिका करतोय, हे भान ठेवलं पाहिजे आणि सभोवती काय चाललंय. विंगेत हां. आपण बघत नाही, पण कान विंगेकडे असणं केव्हाही गरजेचं आहे. आणि प्रेक्षकांचं भान? प्रेक्षकांचं भान म्हणजे समोरचा प्रेक्षक आपल्याला काय दाद देतोय ते भान. म्हणजे विशेषतः विनोदी नाटकामध्ये. आपण जेव्हा एखादा संवाद बोलतो आणि आपल्याला दाद म्हणजे हशा येतो. तो हशा ओसरता आपण पुढचं वाक्य बोलून तो पुन्हा हशा मिळवू शकतो का? त्यामुळे हे भान हे असणं गरजेचं आहे. कारण तिकडे काळोख असतो. बरोबर आहे. हां. प्रेक्षकात किती म्हटलं तरी मी डायरेक्ट प्रेक्षकात बघत नाही. हां, विंगेत असताना बाबा कसे प्रेक्षक आहेत
इतरांना कसे दाद देत आहेत हा बघण्याचा मोह होतो हां, कलाकार म्हणून, माणूस म्हणून. हां. पण रंगभूमीवर असताना मी प्रेक्षकात बघून बोलण्याचा एक आपल्या रंगभूमीवरची एक लाईन असते. त्या लाईनमध्ये बघूनच, त्या रेषेच्या पलीकडे बघूनच आपण बोलतो. कारण ती चौथी भिंत आहे ना आणि मला वाटतं ते जे ती शिस्त आहे ती पाळली गेली पाहिजे. पण कधी असं होतं, की तुम्हाला अपेक्षा असते, की इथे ऑडियन्सचा रिप्लाय मिळेल, रिस्पॉन्स मिळेल, प्रतिसाद मिळेल आणि मिळत नाहीये सुरुवातीच्या काही प्रयोगांना? असं होऊ शकतं. म्हणजे विजय चव्हाणचं आणि माझं नाटक होतं, कार्टी प्रेमात पडली. हां. आणि तो साखर कारखान्यातला प्रयोग होता. तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळी ना ह्या गणपती गणपतीमध्ये गणपती. हां, साखर कारखान्यातले 10 प्रयोग नक्की. हां, पहिला प्रयोग मुंबईत ज्याच्या घरी दीड दिवसाचा गणपती आहे, हां, दुसऱ्या दिवशी दौऱ्यावर निघाले. हां, मग त्या दौऱ्यात साखर कारखाना म्हटलं ना, की पश्चिम महाराष्ट्र वगैरे विदर्भ हे येतं. हां. कोकण, गोवा असलं तर काय मजाच असते दौऱ्यावरची. तर अशा साखर कारखान्यातल्या दौऱ्यात तो बंदिस्त होता प्रयोग. आणि प्रयोग हे देखणी बायको दुसऱ्याची. अच्छा. मी, हां, विजय चव्हाण, आशालताबाई म्हणजे पहिल्या वाक्यापासून हसणारे. तर पहिल्या अंकाला फार लाफ्टर्स जवळ-जवळ नाहीच हो. तर म्हणजे हा कोणाला वाटेल हा घडवलेला किस्सा आहे, नाही. नाही. हां, विजय आणि मी आम्ही दोघे आम्हाला दोघांनाही म्हणजे लाफ्टर आला नाही ना, की आम्हाला प्रचंड आम्ही दोघे अस्वस्थ व्हायचो. हां, तर विजया म्हटला पहिला सीन झाल्यानंतर आतमध्ये आम्ही जेव्हा काही क्षणभर आमच्या दोघांची एंट्री नसते तेव्हा, हां, "अरे काय प्रजा कोण हसत नाही आहे यार?" म्हटलं काय कळलं आम्हाला वाटलं आवाज जात नाही आहे की काय? हां, म्हणून आम्ही तरी पण विचारतात, "अरे आवाज नाही, नाही." एक जण म्हणला, "नाही आवाज व्यवस्थित, व्यवस्थित ऐकू येतोय साहेब." कळत नाही पण मग लोकं हसत का नाही आहेत? आणि होता इंटरव्हल झाला. आणि ज्यांनी तो प्रयोग घेतला होता तेही वरती आले म्हणजे भेटायला चहा वगैरे झाला की नाही, तर आम्ही सीरियस ना दोघे. "ते नाही काय आवडतं?" "अरे नाटक मस्त आहे, असंच चाललं पाहिजे." तर विजयाने विचारलं, "हो सर, पण ते म्हणजे अपेक्षित असे लाफ्टर्स येत नाही आहेत." नाही, नाही त्याची काळजी करू नका. मीच सांगितलंय नाटक चांगलं आहे, गडबड गोंधळ करायचा नाही. शांतपणे नाटक काय. कोणी हसलं तर बाहेर काढेन म्हणून. आणि म्हणून लोकं हसणं कमी. आता त्यावेळी काय झालं, आम्ही गोंधळलो. पण मग दुसऱ्या अंकापासून जे काही लोकं उसळले, ते हां. होतं. पुन्हा एकदा प्रत्येक प्रांतातला प्रेक्षक कधी उत्स्फूर्त प्रतिसाद देणाराही असतो, कधी देणाराही नसतो. असं पुष्कळदा बघा म्हटलं जायचं, की आपला शिवाजी मंदिरचा प्रेक्षक आणि साहित्य संघातला प्रेक्षक आमचा याच्यामध्ये मी गिरगावकर. तुम्हाला सांगायला नको, हां, याच्यामध्ये थोडासा फरक असतो. हां, तर त्याच्यामुळे काही वेळा आपल्याला अपेक्षित जे मोठा लाफ्टर येईल किंवा टाळ्यांचा कडकडाट होईल, हां. तो काही वेळा त्याच्यामध्ये ऑडियन्सच्या मानसिकतेप्रमाणे बदल घडू शकतो. पण तुम्हाला किती बदलले असं वाटतं? आज नाट्य व्यवसाय? नाट्यव्यवसाय खूप बदलला आहे. खूपच बदलला आहे. म्हणजे जसं मी म्हटलं मगाशी आपल्या बोलण्यात आलं, की 1974 साली जेव्हा माझं वय केवळ 17 होतं, मी नाटकांनी पछाडलेला होतो शाळेपासून. आणि मला योगायोगाने INTच्याच नाटकामध्ये त्या वर्षीचं उत्कृष्ट अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं. वेटिंग फॉर घासलेट. अरे आजही वाह! ते अच्छा. सर्टिफिकेट आहे. हो. हां, 1974 आणि दुभाषी सरांना माझं काम खूप आवडलं आणि मी कोंडीमध्ये होतो. तर तेव्हा नाटक बरं माझ्या आयुष्यात असं होतं मी मध्यमवर्गीय घरातला मुलगा आहे. त्यावेळी मी नोकरी करून कॉलेज करत होतो. मी इव्हनिंग कॉलेज करत होतो आणि शेवटी नोकरीही पाहिजेच. पण तरीही नाटक हे त्या काळी माझ्यासाठी किंवा माझ्यासारख्या अनेक युवकांसाठी इट वॉज अ पॅशन. इट वॉज नेव्हर प्रोफेशन. आम्ही पैसा म्हणून नाटकाकडे कधीच पाहिलं नाही. आता ते चूक होतं का बरोबर होतं हे मला माहीत नाही. पण आज मी बघतो जेव्हा मी निर्माता झालो, तेव्हा जो कालचा आपला मित्र असतो, तो आपण निर्माता झाल्यावर आणि तो कलाकार म्हणून काम करायला लागल्यानंतर, त्याच्यामध्ये नक्कीच बदल घडतो. कारण आता लोकांच्या ना दिलीपजी गरजा वाढल्या आहेत. मी आपल्या वेळी म्हणेन मुद्दामून. आपल्या वेळी ह्या गरजा खूप कमी होत्या. आपल्याला मोबाईलची गरज नव्हती. हातामध्ये कुठल्या सिगारेटच्या पाकिटाची गरज नव्हती किंवा कुठे संध्याकाळी बसण्याची गरज नव्हती. आपलं वेळ हे ऑफिस संपल्यानंतर नाटकाची तालीम, तालीम करून छान घरी गेलं, सकाळी पुन्हा उठलं, कामावर गेलं, पुन्हा संध्याकाळी नाटकाची तालीम. ह्या गरजा वाढल्यामुळे तुम्हाला संपूर्ण दृष्टिकोनात बदल झालेला आहे.
तो कलाकारांच्या झालेला आहे. नाटकाची जर निर्मिती म्हणाल तर निर्मिती मूल्य प्रचंड वाढलेली आहेत. आपण म्हणतो अत्यंत गैर आहे, खूप चांगली नाटकं येत आहेत. म्हणजे आता यावर्षी तर तरुण कलाकारांनी, लेखकांनी लिहिलेली, तरुण कलाकारांनी सादर केलेली नाटकं एवढी उत्कृष्ट आहेत. त्यामुळे तंत्र नाटकाचं किती विकसित झालेलं आहे. पूर्वी आपण लाईटसाठी त्या बरण्या फिरवायचो. आज सहज, ज्याला आपण सहजगत्या आपण लाईटिंग प्रकाशयोजना करू शकतो. म्युझिक आपल्याला स्पूल असायची, मग ते पुन्हा नीट आणून ठेवा, तो आलेला शेवटचा क्यूब आणून ठेवा. आता काय, आता तुमच्याकडे एक तुम्ही लॅपटॉप घेऊन या किंवा मोबाईलवरून तुम्ही तुमच्या नाटकाचं म्युझिक करू शकता. नेपथ्य, आपल्या नाटकाची सुरुवात पडद्याने झाली होती. त्याच्यानंतर बॉक्स सेट आला, त्याच्यानंतर फिरता रंगमंच आला. आता तर काय व्हिज्युअल इफेक्ट्स यायला लागले, VFXनी तुम्हाला नाटकाचं नेपथ्य व्हायला लागलं. त्यामुळे ह्या सगळ्या तंत्रातल्या सुवर्ण प्रचंड आहे. फक्त बदलली आहे ती नाटकाकडे बघण्याची कलाकारांची मानसिकता, व्यावसायिक दृष्टिकोन. तो चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण आमच्या वेळी तो नव्हता. पण त्या व्यावसायिक दृष्टिकोनामध्ये काय काय येतं पण? पैसा केवळ मला चांगली भूमिका मिळते असं नाही आहे. दुसरी गोष्ट, व्यावसायिक दृष्टिकोन बदला, पण तुम्ही तेवढा वेळ देता का तालमीला? मग आज मला 2 तास आहे, मग माझ्या 2 तासात माझं करून घ्या. इतर कलाकारांचं काय? नाटक हे सांघिकरित्या सादर करायची कलाकृती आहे. केवळ माझी भूमिका चांगली झाली म्हणजे नाटक चांगलं होत नाही. माझ्याबरोबर कलाकारांची भूमिका जेव्हा चांगली होईल तेव्हाच ते नाटक चांगलं होतं. मग आपण किती वेळ देतो नाटकाला, आणि नाटकाला आपल्याला खरोखर वेळ द्यायचा आहे का? मला फार माहीत नाही, पण मला असं वाटतं पाश्चिमात्य देशात जे माणसं चित्रपट करतात ते मालिका नाही करत फार. जे मालिका करतात ते चित्रपट नाही करत, आणि जे नाटक करतात ते नाटकच करतात. पण दुर्दैवाने आपल्याकडे मी जाऊ द्या म्हणून मी फक्त नाटकच करीन आणि त्यावर माझा चरितार्थ चालवीन, तर मला वाटतं ते शक्य होत नाही आहे. म्हणून एकाच वेळी माणूस नाटकही करायला बघतो, जमलं तर मालिका करायला मी बघतो, चित्रपट करायला बघतो, वेब सिरीज करायला बघतो. आणि मालिका म्हटलं तर आता जर तुम्ही डेली सोप म्हटलं की तुम्ही कलाकार नाही आहात, तुम्ही कामगारच आहात. आणि असं हे माझं मत आहे, वैयक्तिक आहे, स्पष्ट बोलायचं तर. त्यामुळे मी नाही मालिकांच्या फार वाटेला जात. हां, मला चित्रपट चांगला मिळाला तर मी 100% करणार, वेब सिरीज मिळाली 100% करणार, नाटक तर मी करतोच आहे आणि ते मी करत राहणार आहे. पण एक बदल असा तुम्हाला दिसतो का, की एक वेळ अशी होती की तुमचा प्रयोग आहे पुण्यामध्ये किंवा नाशिकला आहे, कुठे बाहेर, सगळे एकत्र जमून एकाच बसनी जायचे. हो. आज काही कलाकार, की त्याला तर आपण सेलिब्रिटी म्हणतो, तो म्हणतो मी माझ्या गाडीने येईल. तर त्यावेळेला एकत्र जाण्याचे फायदे काय होते आणि आता हे स्वतंत्र जाण्यातले तोटे काय आहेत? नाही, मी तुम्हाला म्हटलं तेच ना, पुन्हा हा भाग मानसिकतेचा आला. नाटकाची बस आणि त्यातला प्रवास. हां. अर्थात पूर्वी आपल्या घाटात खूप गाडी अडकायची म्हणून 1 वाजता निघायचो. रात्री 9:30च्या बालगंधर्वच्या प्रयोगाला किंवा भरतनाट्य मंदिरच्या प्रयोगाला हां. गाडी 1 वाजता शिवाजी मंदिरवरून सुटायची. हां. आता गाडी 4 वाजता सुटते. पण त्या 1 वाजता गाडी सुटण्याची गंमत, गाडीत सगळे बसले आणि पावसाळा असला तर घाटात ना भजी मिळायची. एक भजीचं दुकान होतं. अच्छा, कर्जतला का? की खोपोली? नाही, खोपोली. खोपोलीला. देअर यू हां. आर. तर ती जी गंमत होती, मग ती भजी खात पुढे चालले. चहासाठी गाडी थांबली. नाटकामध्ये संवाद आपण बोललो. "अरे, तुझं मागच्या प्रयोगाला काय चुकलं होतं, आपण हे करूया किंवा हे असं करून बघूया का?" हे जे नाटक चांगला प्रयोग व्हावा या दृष्टीने हां. जी सांघिक भावना होती ना, हां. ती त्या नाटकाच्या बसमध्ये होती. आता मी हां. सेलिब्रिटी आहे किंवा मी माझी गाडी घेऊन येणार. मग मी बरोबर अर्धा तास अगोदर पोहोचतो. हो नाही, पण दुर्दैवाने कुठे गाडी अडकली, काय झाली, तर काय आहे? पण हा पुन्हा काळाचा महिमा आहे. माझ्याकडे गाडी आहे, माझ्यावर कोण असतील तर मी 2 जण घेऊन जातो. हा प्रकार त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि मानधनामध्ये फरक? तो झालाय, पण तो काही गैर नाही आहे. मराठी नाटकातल्या विशेषतः कलाकारांना पूर्वीपासूनच खूप कमी मानधन मिळायचं. मी तसं म्हटलं ना, कारण आमच्यासाठी ते पॅशन होतं. म्हणजे मी तर ₹15 नाईटवर पण काम केलं आहे. ₹50 नाईटवर पण काम केलेलं आहे मानधनावर, आणि ₹1000 मानधनावर पण काम केलेलं आहे, आणि आता काही हजारांवर पण काम करतो.
पण ते मानधन मला एवढंच मानधन मिळालं तरच मी काम करीन, या पद्धतीची भूमिका मी किंवा माझ्या वयाच्या कलाकारांनी फार घेतलेली नाही आहे. पण आता मी टीव्हीवर 4 वेळा दिसलो आहे, त्यामुळे मला एवढं मानधन मिळालंच पाहिजे, हा गैरसमज आहे. कारण टीव्हीवर बघितलेला हे हां. एक तुम्हाला यासाठी माझ्या आयुष्यातला किस्सा सांगतो. गप्पा गोष्टी ही सीरियल सगळ्यांना माहिती आहे. दूरदर्शनवर दूरदर्शन. 100 एपिसोड पूर्ण केलेली ती पहिली सीरियल आहे हां. शेतीविषयीची. हां. मानसिंग पवार आमचे शिवाजी फुलसुंदर निर्माते. मानसिंग पवार, रवी पटवर्धन, आमच्या मायाताई गुर्जर, हे अनेक जयंत टोपे सगळे आम्ही त्यात राजा मयेकर. आम्ही प्रचंड आम्हाला तेव्हा पब्लिसिटी मिळाली होती. कारण गप्पा गोष्टी या घराघरात हा कार्यक्रम फेमस होता. पण तो गप्पा गोष्टी या कार्यक्रमाची एवढी क्रेज असून सुद्धा आम्ही कधी त्याचा गैरवापर केला नाही, की बाबा आता हे मला ही क्रेज आहे म्हणून हे मिळालं पाहिजे. आणि तेव्हा सांगतो कारण तेव्हा दूरदर्शन एकच होतं, सह्याद्री नव्हतं. त्यामुळे त्याला मिळणारी आणि जी मी अनुभवली आहे ती संध्याकाळी 6 केळकर ते 10:30. केळकर म्युझियममध्ये जो लोंढा माझ्या अंगावर आला होता गप्पा गोष्टीतल्या, हां. माझे बाबल्या म्हणून एक कॅरेक्टर होतं, मालवणी कॅरेक्टर होतं. एवढं लोकांनी प्रेम केलं आहे. पण आता काय होतं, तुम्हाला आज तुम्ही दिसलात ना स्क्रीनवर म्हणजे दूरदर्शनवर, मालिकेत. मालिकेत, उद्या तुम्हाला लोक सगळीकडे ओळखतात. तुम्ही 8 दिवस स्क्रीनवर दिसू नका, तुम्हाला कोणी ओळखत नाही. त्यामुळे चित्रपट हे शाश्वत आहे. दिलीप कुमार, राज कपूर, बलराज साहनी, संजीव कुमार हे जगाच्या अंतापर्यंत उद्या माझ्या नातवंडांच्या नातवंडांनी जरी ते चित्रपट पाहिले तरी हे कोण होते म्हणून बघणार, ते कायम स्मरणात राहणार. आपण विसरू शकत नाही. देवानंद साहेबांचे काही फिल्म्स, शम्मी कपूर साहेबांच्या काही फिल्म्स, राजेश खन्नांची काही फिल्म्स आम्ही विसरूच शकत नाही. किंवा मोतीलालजींचा जिंदगी एक ख्वाब आहे, हे आम्ही विसरूच शकत नाही. तर ते चिरकाल टिकणार आहे. नाटक आजही कधीतरी माझ्या वयाची माणसं भेटतात, "अरे तू बोल बाबी बोल, पाहिलं होतं तुमचं, काय सुंदर काम केलं होतं." खूप बरं वाटतं मनाला. पण हा आनंद, ही तुमची सीरियल आज बघितली म्हणून पण 10 वर्षांनी कोण नाही म्हणणार. कारण ते तात्पुरतं आहे. हे जोपर्यंत कळत नाही. त्यामुळे आता पुष्कळसे मी असं ऐकलंय सीरियलमधल्या कलाकारांनी जेव्हा आपण म्हटलं नाटकात काम करणार का? ते मानधन काहीही सांगतात. आणि अच्छा. नाटकाचा तो मग ते कसं असं प्रत्येक ना माध्यमाचं ना एक आर्थिक गणित आहे. चित्रपटाचं आर्थिक गणित वेगळं आहे, मालिकेचं वेगळं आहे, नाटकाचं वेगळं आहे, वेब सीरीजचं वेगळं असेल. तर ते गणित आपण समजून, आणि मला असं वाटतं निर्माता जगला ना तर आपण जगतो. म्हणून जेव्हा प्रत्येक कलाकार निर्माता जगेल या भावनेने पुढे येईल ना, तेव्हा ती कलाकृती यशस्वी होईल. मग तुम्हाला असं कधी झालंय, की रंगभूमीवरचा जो प्रवास आहे, एखादी भूमिका नाकारलीत आणि नंतर ती भूमिकेचं कौतुक झालं इतरांनी केल्यामुळे आणि तुम्हाला असं वाटलं, की "अरे रे! हे मी सोडायला नाही पाहिजे होती." नाही, तुम्हाला खरं सांगतो दिलीपजी, असं माझ्या आयुष्यात खरंच झालं नाही. कारण मी कधी कुठल्या भूमिका फार नाकारल्या नाहीत. अच्छा. किंवा हां, नाही खरोखर असं झालं हां. नाही. नाकारल्या नाहीत हां. आणि ती भूमिका चांगली झाली. उलट मला ज्या भूमिका मिळणार नाहीत असं मला माहिती होतं. कारण मला माझ्या लिमिटेशन्स माहिती आहेत. आपल्या मागे कोणी गॉडफादर नाही. हां. त्यामुळे मला जेव्हा एखादी भूमिका आवडली ना, हां. ती मी स्वतः निर्मिती केली. बोल बाबी बोल ही माझी निर्मिती आहे. हँड्स अच्छा. अप ही माझी निर्मिती आहे. हां. चाफा बोले हा, विलनची भूमिका मला कोण देणार? पण मला ती करून दाखवायची होती आणि ती मी यशस्वीपणे करून दाखवली. संभाजी सावंत त्याचे लेखक होते. पण विलन करावं असं का वाटत होतं? आपल्याकडे अष्टपैलुत्व आहे हे सिद्ध करण्यासाठी. हां. आणि मी एक असं म्हणतो, की माणसाला आवाज हा नैसर्गिक मिळालेला असतो. हां. आपला आवाज काय आहे? आपल्या आवाजाला एक शार्पनेस आहे. आपल्या आवाजाचा बेस कमी आहे. त्यामुळे मी उगाच कधी खोटं, "काय दिलीपराव काय बोलताय?" असं रोजच्या जीवनात नाही बोलणार. मी नॉर्मल जीवनात पण माझा आहे त्या आवाजात मी माझं कॅरेक्टर कसं रंगवू शकेन? मग विनोदी असेल तर त्याला काय, त्या आवाजाचा कसा वापर करायचा? ती गंभीर भूमिका असेल तर त्या आवाजाचा कसा वापर करायचा? आणि ती जर खलनायकी भूमिका असेल, तर त्याच आपल्या आवाजाचा आपण कसा वापर करून घ्यायचा, याचा अभ्यास म्हणून मी ते नाटक केलं. म्हणून विलन गेला. म्हणून विलन केलं. अच्छा, ज्या काळामध्ये तुम्ही सुरुवात केली, त्यावेळेची जी बाहेरगावची नाट्यगृह आहेत,
त्याची दुरावस्था आजही बऱ्याच ठिकाणी कायम आहेत असं आपल्याला दिसतंय. याचं काय कारण असेल? आणि तुम्ही कशी त्याच्यातून प्रवास केला या अशा गोष्टीतून? काय माहिती आहे, हे खरोखर महाराष्ट्राचं म्हटलं तर थोडंसं दुर्दैव आहे. म्हणजे मी काही नाटकं त्यावेळी ज्या दिग्गज कलाकारांबरोबर केली आहे, ती काही रंगमंच तर शेणाने सारवलेले असायचे. विशेषतः हां. कोकणातले, गोव्यातले. मी 15x20च्या रंगमंचावरती देखील आम्ही सखाराम बाइंडरसारखं नाटक केलेलं आहे. कमलाकर सारंग, लालनताई वगैरे. कारण गरज होती. प्रयोग तर दिलेला होता. हां. आपण प्रयोग करता जाऊ शकत नाही. रंग अनेक बाहेरगावच्या नाट्यगृहांमध्ये विशेषतः जी बाथरूम्स आणि आपल्या ज्या मेकअप रूम मेकअप वगैरे. रूम्स ज्या असतात, बाथरूम्स तर आपण जाऊ शकणार नाही. आता त्याला मी असं म्हणेन काही वेळा कलाकार पण जे कलाकार कोणी गुटखा खात असतील, पान खात असतील, त्यांनी देखील काळजी घ्यायला पाहिजे, की आपण त्या बाथरूममध्ये गेल्यानंतर ते बेसिनमध्ये आपण जर तोंड धुतलं, काय घेतलं, तर ते स्वच्छ व्हायला पाहिजे. जे बाथरूम आपण वापरतो ते स्वच्छ झालं. हे जेवढी कलाकारांची आहे, पण कलाकार जाण्या अगोदरच स्वच्छता प्रकार नाही. आपल्या मेकअप रूम असतात, त्याला आरसे असतात. ते आरसे स्वच्छ नसतात. कोणी टिकल्या लावून गेलेलं असतं. कोणी काय त्या पेनाने आपल्या लिपस्टिकच्या ह्यानी काही लिहिलेलं असतं. हे नियम कलाकारांनी पाळायला पाहिजेत. पण त्याही अगोदर तिकडे गेल्यावर स्वच्छता किमान पक्षी त्या बाथरूममध्ये किंवा मेकअप रूममध्ये जावंसं वाटलं पाहिजे. अत्यंत दुर्गंधी येणं, ते हल्ली खूप हे आहेत पुसून घेणं, हे करणं. ही दुरावस्था पूर्वी होती. आजही उलट आज चांगली थिएटर्स झाली आहेत, पण त्याचा मेंटेनन्स नाही आहे. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे, थिएटर बांधली जातात आणि बांधल्यावरती रंगकर्मींना बोलावलं जातं. हे आपण बांधलंय तुम्हाला काय वाटतं? तेच जर अगोदर बोलवलं, तर हां. थिएटरमध्ये काय गोष्टी दिलीपजी आवश्यक आहेत, ते हे जे मान्यवर निर्माते, रंगकर्मी ते सांगू शकतात, की आपल्याला विंगेमध्ये काय व्यवस्था लागते, रंगमंचावर काय व्यवस्था लागते, आपल्याला रंगपटात काय व्यवस्था लागते, बाथरूममध्ये काय असावं, ध्वनी यंत्रणा जिथून आपण ऑपरेट करतो तिथे काय असावं, प्रकाश योजना जिकडे ऑपरेट करतो, या सगळ्यात महत्त्वाचं नाटकाचं सामान. ते आल्यानंतर मागे रंगमंचावर चढवण्यासाठी कसं सोयीस्कर करता येईल, हे जर याच्याविषयीच्या काही सूचना तात्काळ जे कोणी बांधत असतील, मग ते महाराष्ट्र शासन असेल, महानगरपालिका असेल, तर त्यांनी अगोदर जर हे मान्यवरांची मतं घेतली ना, तर आज हे होणार नाही. आज अनेक रंगमंच असे आहेत, म्हटले तर सुंदर आहेत, पण तिकडे प्रयोग होत नाही आहेत. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मीरा रोडचं, मीरा भाईंदरचं आपलं लता मंगेशकर नाट्यगृह. हां. का नाही तिकडे मराठी नाटकं होत आहेत? अप्रतिम आहे. मला एवढा आवडलेला तो रंगमंच आहे. पण अडचणी आहेत. मध्ये मी कुठल्यातरी नाटकाविषयी ऐकलं, की त्यांनी शेवटी ते पेपरमध्ये वगैरे आलं. हे चूक आहे. अहो, रंगकर्मींना जर आपण प्रसन्न ठेवलं, तर त्यांच्या भूमिका प्रसन्न होतील आणि प्रेक्षकांपर्यंत चांगल्या पद्धतीने जाऊन प्रेक्षक प्रसन्न होतील. आपण थोडंसं सिनेमाविषयी बोलू तुमच्या. तुम्ही सिनेमात फार तुलनेत कमी काम केलेलं दिसतं. म्हणजे तुमची जी करियर आहे आता 51-52 वर्ष, पण चित्रपटाची संख्या सुद्धा तेवढी नाही आहे. नाही, त्याला खरं कारण असं आहे, मला सिनेमा फार आले नाहीत किंवा तो माझाही एक स्वभाव धर्म असेल, की मी कधी फार कुणाकडे काम द्या असं गेलेलो नाही. एक तर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये होतो. मी खूप चांगल्या पदावरती काम केलंय. मी त्या काळी अनेकांना माझ्या ॲडव्हर्टायझिंगच्या ह्याच्यात म्हणजे मॉडेलिंग असेल, हां. निर्मिती असेल ॲड फिल्मची किंवा कामं असतील, यासाठी मी खूप कलाकारांना कामं दिली, रेडिओ प्रोग्राम्समध्ये कामं दिली. त्यामुळे मला काम मागणं हे कधी तसं जमलं नाही. पण जे काही मी मोजके चित्रपट केले, त्यात माझे मित्र सचिन पेगावकर. सचिनने मला नवरा माझा नवसामध्ये मला कळलंच नाही त्यांनी मला या भूमिकेसाठी का निवडलं आणि जेव्हा तो चित्रपट रिलीज झाला, तेव्हा लोकांनी म्हटलं, "अरे, हा सीन खूप लोकांनी उचलून धरला." माझा आणि अशोक सराफांचा एक सीन आहे आणि तो खूप लोकांना आवडला. महेश कोठारे, त्यांनी मला त्यांच्या 2-3 चित्रपटामध्ये काम पछाडलेलामध्ये. पछाडलेलामध्ये काम हां. दिलं. महेशची आपली एक वेगळी स्टाईल आहे बोलायची हां. वगैरे खूप छान. हे दोघंही खूप छान डॅम आहेत. इट!
आणि तर त्यांना नाही म्हणू शकत नाही आपण. त्या तिकडे हां. तो रोल काय आहे वगैरे हे कधीच विचारलं नाही. हां. नशिबाने मी काही चांगल्या भूमिका पण केल्या. त्याचमध्ये राजू पारसेकर हा माझ्यामध्ये खूप चांगला आमचा डायरेक्टर आहे. गिरगावकर मूळचा. हां. हां. तर त्याचं पोलीस लाईनमध्ये त्यांनी मला हो. खूप छान भूमिका दिली. त्याच्यानंतर इचार ठरला पक्का हां. याच्यामध्ये मला खूप छान भूमिका मिळाली. कसं व्हायचं यांचं याच्यामध्ये मी प्रमुख भूमिका केली. मी, स्मिता जयकर, रमेश भाटकर, अनिकेत विश्वासराव अशी ती आणि तो चित्रपट खूप लोकांना आवडला. तर त्यामुळे मी जे काही केले मोजके, मी काहीतरी एक 40 एक चित्रपट केले आणि खरोखर असं काही नाही आहे मी का कमी केले. मला संधी नाही मिळाली. संधी मिळाली तर मी नक्की करेन. पण असं कधी झालंय की तुमचा रोल चित्रित झाला पण पडद्यावर कमी आला? तुम्ही का माहीत नाही हा प्रश्न विचारलात. पण हा फार चांगला योगायोग आहे असं मी म्हणेन. तुम्हाला सांगतो माझं पहिलं मी म्हटलं कोंडी माझं पहिलं व्यावसायिक नाटक हां. आणि त्याच्यामध्ये मला दुभाषी सरांनी माझी जेव्हा एकांकिका पाहिली वेटिंग फॉर कास्टलेट, मला विंगेत घेतल्यानंतर जवळ घेतलं. दामू झवेरी बाजूला होते. ते INTचे वन ऑफ द ट्रस्टीज आणि सांगितलं हा मुलगा एकेकाळी खूप मोठा कलाकार होणार आहे पुढे. दुभाषी सरांनी दिलेला तो आशीर्वाद होता आणि त्यांनी मला ती फुलराणीमध्ये घेतलं. अच्छा. हां. ती फुलराणी तेव्हा मी FYला होतो. तालमी सुरू झाल्या. मला वसंताचा रोल दिला गेला होता. त्याचं वाचन भाईंच्या घरी वरळीला झालं होतं आणि मी तालमीला गेलो 3 दिवस. काय झालं मला माहीत नाही. मला खरं सांगू मला निगेटिव्ह गोष्टी बोलायला आवडत नाही. पण काय घडलं ते मला माहीत नाही. पण माझा तो वसंताचा रोल दुसऱ्याला दिला गेला. त्याची कारणं वेगळी होती, जी मी इकडे सांगणार नाही आणि त्यांनी मला दुसरा रोल दिला. त्या जे सुरुवातीला पावसाचा सीन आहे, त्याच्यामध्ये ती भूमिका होती इंदूरकर. मी 4 दिवस तालीम केली. शिवाजी मंदिर 3रा मजला. 9 वाजता तालीम असायची. 9 वाजता हजर असणारे 2च जण असायचे. माननीय पु. ल. देशपांडे आणि मी. मी बोरिवलीवरून जायचो. 4 दिवस झाले आणि काय झालं माहीत नाही. सर मला म्हणाले, "अरे प्रदीप जरा तुला एक सांगायचं आहे." म्हटलं, "बोला ना सर." मी दुभाषी सरांना सर म्हणायचो. मास्तर नाही कधी म्हटलं. तर म्हटलं, "अरे तो रोलच भाई काढून टाकतायत इंदूरकरचा." आणि खरोखर तो रोल काढून टाकला. तो रोल कट झाला आणि मग फुलराणीमध्ये तो रोल नाही आहे. इंदूरकर हा हां. रोल नाही आहे. तो काढूनच टाकला. हां. त्यानंतर एक वाक्य होतं भक्तिताईंना मी बोलले, "ए मालानी या." ती माळी नाही ना, हो, बरोबर आहे. फुलवाली हो, आहे ना हो. कारण आणि त्याच्यामुळे असा ती तो एक गोष्ट सुरू डायलॉग होते. होते. 2-4 वाक्य होती जी माझ्या आता हां. फार लक्षात नाहीत. तर हे माझं पहिलं खऱ्या अर्थी व्यावसायिक नाटक. कारण कोणती तसं प्रायोगिक होतं ना. हां. बरोबर तर आहे. हां. पहिलंच व्यावसायिक नाटक ज्याच्यात माझी भूमिका कट झाली, मला घेतलं नाही. नंतर आली सीरियल. तुम्हाला माहिती आहे माझं बोलबाबी बोल प्रचंड गाजलं आणि त्याच्यावरून ठरलं सीरियल करायची चिरंजीव आणि त्याचे कोणतरी ते हिंदी मी नाव विसरलो, खरोखर विसरलो, स्मरणातून गेलं. ते निर्माते होते. तर आमच्या ज्या चासकरांच्या मिसेस होत्या, त्या माझ्या आईचा रोल करायचा. त्या तिकडे थोडंसं प्रोडक्शन बघत होत्या. त्या म्हणाल्या, "ह्यालाच घ्या बाबीच्या रोलला." पण त्या निर्मात्याला काय वाटलं असेल तो त्यांचा प्रश्न आहे. तो माझा रोल जो बाबीचा रोल आहे, तो राजन तामाणेनी केला त्यावेळी. आणि पण ते म्हणले, "मग नहीं अभी हम इसको इनको लेंगे, इन्होंने इतना बढ़िया काम किया है." तो बोले, "नहीं, नहीं मुझे ऐसा कुछ नहीं है, अगर मैं नहीं हूँ, नहीं हूँ, हूँ तो हूँ." आणि त्यांनी मला पहिला एपिसोड शूट झाला आहे आणि त्याच्यामध्ये माझा एक सीन आहे, मी त्या फ्रेममध्ये असा येतो, प्रोफेसर एक, विजय चव्हाण मी. तर म्हटलं चला अनुभव तर घेऊ. आम्हाला कुठलाच इगो नाही, की मी हा रोल केला होता तोच मिळाला पाहिजे, नाही. मी गेलो, तो शूटिंग झालं 1 दिवसाचं, त्याचे पैसे पण मिळाले. तो रोल कट झाला पुढे. तो कधीच नाही. म्हणजे आता तुम्हाला मी सीरियलचं उदाहरण दिलं. हां. 2 एपिसोड झाले सीरियल. हां. आता हे उदाहरण तर आणखीन मजेशीर आहे. मला याचा आनंद वाटतो हां. मी पुन्हा एकदा नम्रपणे सांगतो, मला कोणाविषयी राग नाही. नाही सगळे पण मित्र आहे. आता सिनेमाचं सांगतो. सांगा ना. हां. हाच खरा हे आहे. कोल्हापूरला आमचा दौरा होता. देखणी बायको दुसऱ्याची अच्छा. हां. आणि विजय मला म्हणाला, त्याच्या अगोदर महेशनी शिवाजीला हे नाटक बघितलं होतं. महेश कोठारेने हां. आणि तिकडे त्याचं शूटिंग चालू होतं. आणि त्यांनी विजयला काहीतरी एक रोल त्यांना पाहिजे होता आणि त्या रोलचा ऐनवेळी आता त्यांनी विजयला विचारलं, "प्रदीप करेल काय?" तेव्हा माझी महेशची फार ओळख नाही आणि विजयाने मला सांगितलं रात्री, "प्रदीप महेशने विचारलंय तुला एक रोलसाठी, नाही म्हणू नकोस." कारण ते अरे म्हटलं, "मी कशाला नाही म्हणेन? एक पाहुणा कलाकार आहे, तर तू करायचं ते." वेड्यांचं लक्षाला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. तो खरा वेडा नसतो आणि गेलो आणि कोल्हापूरला पूर्ण फुल नाईट शूटिंग केलं.
महेश म्हण प्रदीप थँक्यू व्हेरी मच, आय गिव्ह यू ब्युटिफुल गिफ्ट वगैरे असं सगळं. अरे काय गोड माणूस आहे, त्याला सोडून दिलं मी. आम्ही आलो. आपण त्याला एवढंच म्हटलं, महेश मला काही हरकत नाही, पण ह्याचं डबिंग मात्र माझ्याकडून करून घे, कारण माझा हा आयुष्यातला पहिला चित्रपट आहे. अरे शुअर इट्स माय वर्ड टू यू वगैरे सगळं झालं. आलो. 4 दिवस झाले, 10 दिवस झाले. मला अजून काही फोन येत नाही. मग दिवशी मी विजयाला विचारलं, "अरे विजया तो रोल" कारण तो बरं तिकडे तो सीन माझा खूप छान झाला होता. म्हणजे वेड्यांचा वॉर्डमध्ये हा डॉक्टर म्हणून येतो आणि मग कळतं हा वेडा आहे. अच्छा. हां, तो माझा हां, रोल होता. हां. आणि झालं सगळं आणि मी म्हटलं, "अरे अजून का नाही डबिंगला बोलवत? ह्याने काय दुसरीकडून डबिंग करून घेतलं की काय? कोणाकडून वगैरे?" तर मी म्हटलं आणि मग मी विजया पण मला नीट काही उत्तर देईना. सो आय कॉल्ड महेश. आणि महेश नाही अरे, अरे असं सगळं म्हटलं काय झालं? तर नाही प्रदीप वाईट वाटून घेऊ नको. पिक्चरची लेंथ वाढली ना म्हणून तो अख्खा सीनच कट केला. अरे! इट्स अ फॅक्ट. म्हणजे मी एवढं ह्याने बोलतोय. हां. पण यासाठी मला राग नाही. पण मी देवाचे आभार मानले. इजा बिजा आणि तिजा झालं. नाटकातलं पहिलं मिळालेली भूमिका एडिट झाली. सीरियलमध्ये पहिली मिळालेली भूमिका एडिट झाली. चित्रपटामध्ये पहिली मिळालेली भूमिका एडिट झाली. मी असं म्हटलं कुठलंतरी एखादं बालंट यायचं होतं, ते निघून गेलं. आपलं पुढचं आयुष्य, आपली कलात्मक आयुष्य आहे, ते अजून खूप चांगलं जाईल आणि तेच झालं. पण असंही पुढे झालं असेल ना, आणखीनही काही असे रोल असतील, हं. जे तुम्ही 4 दिवसाचं शूट केलं, आलं 4 तासाचं? नाही, असं माझ्या बाबतीत खरोखर नाही झालंय. नाही झालंय. उलट मग ह्याच्यात वेगळं झालं. मला 2 दिवसाच्या शूटिंगसाठी बोलावलं होतं, सख्खा सावत्र. मी अच्छा. चित्रपटाचं नाव घेऊन सांगतो. हां. सख्खा सावत्र ना, हे बेटा पिक्चर आलं होतं बघा अनिल कपूरजींचं. इंद्र कुमारचं. हां. अनिल कपूर, माधुरी, हां, हां, अरुणा हां, इराणी. हां, हां. हां, त्याचं थोडंसं मराठी टेक. त्याच्यामध्ये मकरंद अनासपुरे, हां, क्रांती रेडकर, हां, विजय चव्हाण, ते पण नाव माझं विजयानी सुचवलं होतं. हां. विजय चव्हाण माझा असा मित्र होता, की ज्यांनी माझं चित्रपटासाठी नाव सुचवलं. तर त्या चित्रपटाचं मी शूटिंगला गेलो. मला सांगितलं तुमचं 2 दिवस शूटिंग आहे. तिकडे गेल्यानंतर जो पहिल्याच दिवशी माझा जो सीन झाला, मी त्यात त्या अनिल कपूरच्या वेड्या वडिलांची भूमिका ज्याच्यावर इंजेक्शन देऊन त्याला वेडं केलेलं असतं. ते जे दिग्दर्शक राजेश पाटोळे, ते एवढे खुश झाले. तेही खूप छान डिरेक्टर. ते म्हणाले, "अरे विजयजी सर तुम्हाला पुढे 2-3 दिवस वेळ आहे ना?" म्हटलं, "आहे." ते काहीच नव्हतं माझ्याकडे. ते माझं 2 दिवसाचं काम 8 दिवस झाले आणि मला सगळ्यात जास्त चांगलं मानधन त्या चित्रपटाच्या निर्मात्याने पण दिलं. आता हे तुम्ही मानधन दिलं म्हणालात आणि पैसे किती बुडाले सिनेमा क्षेत्रात? सिनेमा क्षेत्रात माझे फक्त 2 चित्रपटांचे पैसे मिळाले नाहीत आणि मी त्याच्या मागे गेलो नाही. सीरियलमध्ये तर खूप सीरियलचे पैसे नाही मिळाले. का? पण आपल्याकडे काही ॲग्रीमेंट नसतं. काय होतं, पायलट करतात 4-4 पायलट करून घेतले आणि अपना शुरू होने वाला है. एक तर हिंदी होता. मी रात्री 3-3 वाजेपर्यंत त्या म्हणजे सीरियलचं शूटिंग केलं आणि तो साउथ इंडियन डिरेक्टर होता. पैसे नाही आणि मी खरं सांगू दिलीपजी, अ, जर आपल्याला तो माणूसच माहीत नाही तर आपण काय करायचं? आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये ॲग्रीमेंट वगैरे कुठे असतं काही फार सगळ्या अजून नाही. आपण नाही, नाही. कॉर्पोरेट युगामध्ये येऊन आहे, पोहोचलोय. आहे. पण आता अजूनही मला वाटतं मराठी आता मला गेल्या 5-7 वर्षातलं माहीत नाही. कारण मी खरोखर काही तसं केलेलं नाही आहे सीरियल वगैरे. तर त्यामुळे त्याची मला कल्पना नाही आहे. पण चित्रपटात माझे पैसे तसे नाही बुडले. पण 2 चित्रपटाचे बुडले. 2 चित्रपटाचे त्यांनी मी काही त्यांच्याकडे गेलोही नाही. सीरियलचे 3-4 सीरियलचे पैसे बुडले. पण बुडवण्याची पद्धत काय असते? नाही हे काय व्हिशियस सर्कल आहे. हाही तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय. जर लोकांपर्यंत पोहोचला ना, विशेषतः कलाकारांपर्यंत. लक्षात घ्या आज चॅनल्स एवढे झालेले आहेत आणि त्यांना सॉफ्टवेअर पाहिजे. हां. सॉफ्टवेअर कोण पुरवतं? निर्माते पुरवतात. म्हणजे हे चॅनल आहे. हा माणूस सॉफ्टवेअर पुरवतो. यांनी सॉफ्टवेअर पुरवलं नाही, तर चॅनल चालू शकेल का? नाही. आता ती जी कंपनी आहे, ती निर्मात्याला सांगते, "आम्ही तुम्हाला अमुक एक पैसे देऊ, तुम्ही करा." ती त्यांना सांगते, "आम्ही तुम्हाला 30 दिवसांनी पैसे देऊ." तो कलाकार इतरांना सांगतो, "मी तुम्हाला 60 दिवसांनी देईल." हं, बरोबर आहे? हं. आणि मग जेव्हा याचे पैसे येणं बंद होतं, तेव्हा हे यांना पैसे देऊ शकत नाहीत. त्यामुळे हे व्हिशियस सर्कल आहे. पूर्वी जेव्हा मी आलो तेव्हा, मी माझ्यापुरतं बोलतो, तेव्हा पर डे याचा अर्थ होता त्या दिवशी संध्याकाळी तुमच्या हातात तुमचे पैसे मिळणार आणि एपिसोडिक असेल
तर एपिसोड काय 2 दिवसांनी संपला की तुम्हाला हे पैसे चोख दिले जायचे. शिफ्ट होती सकाळी 9 ते 6. 6च्या पुढे 6:30, पावणे 7 डोक्यावरून पाणी 7 ठीक आहे. 7च्या पुढे गेले की तुम्हाला दीड शिफ्ट दीडशे. येस, करेक्ट. हे सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. पण आता या स्पर्धात्मक युगात आज हा म्हणतो किती तो 2,000 मी 1,500त काम करतो. दुसरा म्हणतो मी 1,000त काम करतो. आणि मग आपल्याला 30 दिवसाचं काम आहे ना, मग थांबूया 60 दिवस. 60चे 90, मग 90चे 180 आणि मग जे मी व्हिशियस सर्कल बोलतो, की प्रॉडक्शन हाऊसला पैसे मिळत नाहीत. ते कलाकारांना पैसे देत नाहीत आणि मग कलाकार सांगतात, "आम्ही एवढं काम केलंय." त्यापेक्षा जर सर्व कलाकारांनी खऱ्याअर्थी एकी केली, की आमची नियमावली फिक्स असली पाहिजे. आमचे काम करण्याचे तास, आम्हाला पैसे मिळण्याचा कालावधी कशासाठी पाहिजे 60 दिवस. ज्यांनी सुरू केलंय त्यांना सॉफ्टवेअर पाहिजे आहे ना, त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी. कलाकारांना 120 दिवस टांगणीला ठेवून तुम्हाला तुमचं जर चॅनल चालवायचं असेल, तर ते आम्हाला त्याच्यात रस नाही. ही जेव्हा भूमिका घेतली जाईल ना, त्या सगळेच सुखी होतील. याचा अर्थ मी असं नाही म्हणत आहे, की चॅनल्सनी वाईट दिवस काढावेत. त्यांनी त्यांच्याकडे तो एक आपण बिझनेस करतो. हा तर त्या business च बिझनेससाठी आहे. आपण सर्टन अमाउंट फिक्स करतो की हाही नाही? बिझनेस आहे ना. मग हाही बिझनेस आहे. त्या बिझनेसची अमाउंट त्याच्यामध्ये जी गुंतवणूक आहे, ती तुमच्याकडे असायला पाहिजे. ती गुंतवणूक तुम्ही इतरांच्या जीवावर नका करू. हे ज्या दिवशी बंद होईल ना, आज जे होतंय, आज आपण पुष्कळदा हो. ऐकतोय सोशल मीडियावर आणि चांगले कलाकार म्हणतायत, माझे ह्यानी पैसे बुडवले, त्यांनी पैसे बुडवले. नाईलाज आहे, हे बंद होईल. पण पैसे बुडवत असून सुद्धा कलाकार एवढा इंटरेस्ट घेऊन कसं काय वावरतात? तेच सांगितलंय ना, आता दुसरा सोर्स ऑफ इन्कम नाही आहे. पूर्वी आणखीन एक महत्त्वाचं आहे. 40 वर्षापूर्वी माणूस नोकरी करून कलेची साधना करत होता. कित्येक कलाकार आहेत, मी नावं नाही घेणार. जे कोणी बरीच बँकेत उदाहरणे होते, आहेत. कोणी बँकेत होते, कोणी गव्हर्नमेंट सर्व्हंट होते, बेस्टमध्ये होते. बेस्टमध्ये होते. ह्या सगळ्यांनी नोकरी टेल्कोमध्ये होते. पण काय माहिती आहे ना, ही जी गोष्ट आहे, त्या गोष्टीकडे ना दुसऱ्या अर्थाने बघितलं जातं, की या दृष्टिकोनातून, की त्या काळात कलाकारांना इकडे पैसे मिळत नव्हते म्हणून ते नोकरी करत होते. आणि तुम्ही अशा पद्धतीने बघता, की कला ही साधना आहे म्हणून आम्ही करत होतो आणि नोकरी सांभाळून करत होतो. नेमकं कोणतं बरोबर आहे? माझ्या मते 70 ते 80% लोकं कला ही नोकरी सांभाळून आवड म्हणून करत होते. इकडे नाटकात कमी पैसे मिळतात म्हणून मी नोकरी करतोय, असा माझ्या आयुष्यात कुठलाही दिग्गज कलाकार आलेला नाहीये. अच्छा. आता हां. माननीय दुभाषी सर, हां. ते पिंगेज क्लासेसमध्ये हो, शिकवायचे. हो. मग त्यांनी नोकरी केव्हा सोडली? जेव्हा ते नाटकात स्थिरस्थावर झाले तेव्हा. हां. अनेक दिग्गज कलाकार हे तेव्हा मला माहिती असलेले बँकेत होते. तुम्ही म्हणाल तसं सरकारी नोकरीत होते आणि त्यांना सांभाळून घेतलं जायचं. त्यांच्या बरोबर वेळा आहे. सांभाळल्या जायच्या. आता नाही होत. पण आता ह्याच्यामध्ये एक मुद्दा आहे, की त्यावेळेला त्यांना सांभाळून घेतलं याचं कारण त्या कलाकारांबद्दल आदर होता. बोला, आता तुम्हीच बोला. नाही, नाही, आदर होता. आताच्याही कलाकारांबद्दल आदर नाहीये अशातला मी भाग आदर नाही असं नाही म्हणत. आज हां. ग्लॅमरस क्षेत्र म्हणून बघितलं जातं, अशा हां. अर्थाने मला म्हणायचं कारण आहे. कलाकारांची देखील मानसिकता बदललेली आहे ना. ते ताबडतोब 2 सीरियल केल्या, की मी बॉसचा बॉस असल्यासारखा तिकडे जाऊन वागायला लागला. तर बॉस त्याला कसा सांभाळणार? असा तो भाग आहे. हां. आपल्याकडचे त्यावेळेचे कलाकार खूप नम्र असायचे हो. अहो, मी आजही एखाद्या ह्याच्यात गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो, म्हणजे कुठलंही सरकारी हॉस्पिटल असेल, KEM असेल, जे असेल, सायन असेल, आजही मला मानाने मराठी कलाकार म्हणून वागवलं जातं. कधी काही योग आला पोलीस स्टेशनला वगैरे जायचं काय, पोलीस यंत्रणा तुमच्याकडे मराठी कलाकार म्हणून तुम्हाला आदराने वागवते. हे आज मराठी मी म्हणतो नाट्य कलाकाराला मिळणारा आदर आहे हां. हां. तेवढा आदर तुम्हाला सीरियल आणि चित्रपटाच्या कलाकारांना मिळतो की नाही मला माहीत नाही. पण मराठी नाट्य कलाकाराला मात्र तुम्ही कुठेही जा तुम्हाला आदराने आणि प्रेमानेच वागवलं जातं. बरं, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला कुटुंबाचा सपोर्ट? प्रचंड. प्रचंड. मी तुम्हाला म्हटलं तसं मी अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो. बोरिवलीला एकसर सारख्या ठिकाणाहून बोरिवलीच्या बाबईच्या म्युन्सिपाल्टी शाळेत 4थी पर्यंत शिकलो. 11वी पर्यंत गोखले शाळेमध्ये शिकलो. त्याच्यानंतर NM कॉलेजमध्ये नरसिंहजी महाविद्यालयामध्ये. माझे वडील रेल्वेत होते. आई गृहिणी होती. पाठीमागे 2 भावंडं होती. तर पण जेव्हा मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं, पण मी नोकरी करून तुम्हाला आधीच म्हटलं मी अगोदर नोकरी बघितली. नोकरी करून नाटकात आणि जशी मला बक्षिसं मिळायला लागली, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत म्हणा,
राज्यनाट्य स्पर्धेत, तेव्हा त्यांनाही वाटलं रे, कारण मला काही बॅकग्राऊंड नाही कुठल्याही, घरी कोणी नाटकातलं किंवा काही कलाकार नाही. आणि ते जसं होत गेलं त्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झालं ते मी बऱ्यापैकी नाव असलेला रंगभूमीवरचा 4 लोकं ओळख असलेला कलाकार होतो. पण माझी पत्नी बँकेत होती. आणि 1990 साली मी माझी जाहिरात क्षेत्रातली अत्यंत चांगल्या पोस्टवरची नोकरी सोडली. मी बेसिकली तिकडे जरी मी कॉपीरायटर पण होतो तिकडे. मी सीनियर अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह होतो. अच्छा. मी ते खूप मोठमोठे क्लायंट सांभाळायचो. म्हणजे मी LIC, GIC, MADC, MIDC, इफ्को, RCF ह्या क्लायंटेल मी ॲज अ क्लायंट म्हणून सांभाळायचो. कारण ॲडव्हर्टायझिंग एजंटमध्ये हं. क्लायंट हो, सर्व्हिसिंग हो. म्हणजे क्लायंट सांभाळणं. तर मी सीनियर अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह होतो. नंतर मी क्रिएटिव्ह हेड झालो. आणि अशी मोठी नोकरी मी 1990 साली सोडली. पण ती माझ्या बायकोची परवानगी घेऊन. ती बँकेत होती. ती म्हणाली, "तुम्हाला तुमच्यावरती विश्वास आहे ना, सोडा." आणि मग मी पूर्ण वेळ कलाकार, मला एक माहिती होतं, आपण नुसते कलाकार नाही आहोत. आपण प्रोडक्शन करू शकतो. मी लेखक आहे. हां. आणि मग आम्ही एक पाहिलं माझ्या मुलींचं शिक्षण वगैरे. मला 2 मुली आहेत आणि दोन्ही मुली उच्च शिक्षित आहेत. माझी मोठी मुलगी आकांक्षा, ती दुबईला असते. ती HR आहे. ती एका मोठ्या दुबईच्या शिपिंग कंपनीची HR आहे. माझी धाकटी मुलगी ॲडव्होकेट आहे. ती टाइम्स म्युझिकला मॅनेजर लीगल आहे. अरे वाह! तर त्यामुळे माझी पत्नी बँक ऑफ बरोडामधून मॅनेजर या पदावरून निवृत्त झाली आहे. सो आय एम व्हेरी म्हणजे कम्फर्टेबल. कम्फर्ट. कूल कम्फर्ट आहे. म्हणून तुम्ही ह्या कामाचा आनंद चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. जी सर. पण आता तुम्ही 90ला नोकरी सोडली. हं. तो काळ असा होता, की आपण पुढच्या दशकामध्ये आलो. 90चं दशक सुरू झालं. हो. म्हणजे खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण मनमोहन देसाई. ह्या काळामध्ये तुम्ही आलात. बरोबर आहे. त्यानंतर मग आपण डिजिटल युगामध्ये आलो. हो. आणि त्याच्यामध्ये आपण ही सगळीच स्थित्यंतर तुम्ही पाहत आलेलं आहे. म्हणजे तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट काळातला जो टीव्ही होता, हो. 2 ऑक्टोबर 1972 गांधी जयंतीचा दिवस, जो आपला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, कृष्णधवल टीव्ही, तिथपासून प्रवास पाहिला. मग 1982 साली आपल्याकडे व्हिडिओ आणि रंगीत टीव्ही आला. हो. जसं मगाशी म्हणालो, मग 92 साली आपल्याकडे उपग्रह वाहिन्या आल्या. मग न्यूज चॅनल आली. हा सगळा प्रवास होत चाललेला आहे. तुम्ही हा सगळा एन्जॉय करत आलाय. आता अशा टप्प्यात आपण आलेलो आहे, की डिजिटल युगामध्ये रील, आणि आता बऱ्याचशा जणांना असं वाटतं, की रीलमध्ये आपण एक करिअर करावं किंवा रीलमधले तुमचे सपोर्टर्स किंवा तुमचे हे बघून, फॉलोअर्स बघून कामं दिली जातात. हे कितपत बरोबर आहे? हा म्हटलं तर जरा माझ्यासाठी अवघड प्रश्न आहे, कारण मी ह्याच्यात नाही आहे. पण आता रील जे बनवणं म्हणतायत ना, ती काही रील अशी बनवली जातात, की आपल्याला वाटतं हे काय चाललंय? ओके, रील बनवणं वाईट नाही. पण त्या रील बनवल्यानंतर प्रेक्षकांचं एक मनोरंजन, दुसरं त्यांना काही शिक्षण, सामाजिक शिक्षण, काही तुम्हाला कायद्याच्या दृष्टीने नॉलेज, हे देणं हा फार वेगळा भाग आहे. आणि रीलच्या नावाखाली अत्यंत अश्लील, घृणास्पद असं काही दाखवणं, हेही फार वाईट आहे. पण अर्थात आज कुठलाही नवतरुण हातामध्ये छान कॅमेरा घेऊन, ज्याला काय 4K वगैरे रिझोल्यूशन असतं, ते घेऊन चांगली iPhone. निर्मिती, iPhone घेऊन चांगल्या गोष्टींची निर्मिती करू शकतो. तो एखादं छान शॉर्ट फिल्म करू शकतो, पूर्ण वेळ फिल्म करू शकतो. ही उपलब्धता कशामुळे झाली आहे? तंत्रज्ञानामुळे. त्याचा जर आपण सकारात्मक वापर केला, तर तो सगळ्यांसाठीच. उद्या काही रील म्हणजे मला असं कळलं, काही लोक लाखोत कमवतात या रील्सवर वगैरे. त्याची मला कल्पना नाही आहे, कारण त्यात मी कधी लक्ष घातलेलं नाही आहे. तर ते जर चांगलं केलं, मला एका मित्राने सांगितलं, "अरे, तू एवढं केलंस, तू एवढं बोलतोस, तर तू तुझं स्वतःचं तर मी हे सुरू कर, काय YouTube चॅनल." येस. तर ते मी केलं आणि मला त्याला एवढे, पण मी काय, जे माझं स्वतःचं आहे ते. पण मला असं नाही वाटत, की त्यामध्ये जाताना आपण काही असं करावं, की ज्याच्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल, समाजात उगाचच चर्चा निर्माण होतील आणि केवळ लोकांनी बघून त्याच्यावर कॉमेंट करून आपल्याला फॉलोअर्स ट्रोलर्स. वाढवाय हे. आणि आत्ता मला ते काही कळतच नाही. मला ह्याला एवढे लाख फॉलोअर्स आहेत. आता त्याच्यामध्ये व्यवसाय, मला पुष्कळदा एक मेसेज येतो, पे सो मच ऑफ अमाउंट अँड यू विल गेट सो मेनी फॉलोअर्स. मी ते केलेलं नाही आहे. मला ते खरं खोटं माहीत नाही आहे. पण हे येतंय. तुम्ही एवढे हजार दिलेत, तर तुम्हाला एवढे हजार फॉलोअर्स येतील म्हणून.
त्यामुळे त्याच्यावर तरी आपण किती विश्वास ठेवायचा. एखादा Correct. माणूस जेव्हा म्हणतो, की मला 15 लाख फॉलोअर्स आहेत, तर ते खरोखर आहेत का? मी 15 लाख नाही, मी म्हणतो 15,000 तरी फॉलोअर्स आहेत का? तर हे दिलीपजी काय माहिती हा कधी म्हणाल तर संशोधनाचा प्रश्न आहे असं मी म्हणेन. नाही, माझा रोग असा आहे, की तुम्ही हा मोठा प्रवास बघितलाय. हो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे, की तुम्ही हे सगळे बदल पाहत इथपर्यंत आलेले आहे. हो. आम्ही या क्षणी काय वाटतं तुम्हाला, मागे काय वळून बघताना? लो बँडवरून जे माझं करिअर सुरू झालं, लो बँड हां. हां, मग लो बँड, हाय बँड, डिजिटल हे असं हां, करत आता आपण या हां, तुम्ही म्हणताय या इथपर्यंत हां. आलो. तर हे बघताना त्यातली जी एक मेहनत होती ना, गंमत होती ना, चॅलेंज होतं. चॅलेंज होतं ना, ते आपल्याला आपण कुठेतरी पारखं होतो. आता मी जेव्हा ॲडव्हर्टायझिंग एजन्सीला होतो, मी म्हटलं मी सीनियर अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह होतो. हां, तेव्हा आमच्याकडे ना लेटरिंग आर्टवर्क केल्यानंतर बघा लेटरिंग म्हणजे आता कोलगेट हां, त्याच्यासाठी तो लेटरिंग आर्टिस्ट स्पेशलाइज होता ना. हां, हां, तो हां, 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 10 ठीक पद्धतीने ते कोलगेट काढून त्याचं एक अप्रूव्ह व्हायचं. आता काय आहे, तुम्ही ह्याच्यावर गेलात कॉम्प्युटरवर, हां, की 100 तुम्हाला त्याचं हे येतं. तर म्हटलं तर हे ईझी झालेलं आहे. हां. त्यातलं क्रिएटिव्हिटी गेली. क्रिएटिव्हिटी गेलेली आहे. म्हणजे आर्ट डिरेक्टरचं जे काम होतं, व्हिज्युअलायझरचं जे काम होतं, लँडस्केपिंग असेल, व्हिज्युअलायझेशन असेल, त्यातली जी गंमत होती ना, मीडिया प्लॅनिंग करताना कुठल्या न्यूजपेपरला, कुठल्या मॅगझिनला, कुठल्या चित्रपटगृहामध्ये, कुठल्या रेडिओ चॅनलवर ते 29 रेडिओ हे होत्या, विविध भारतीच्या, हो, हो, कमर्शियल हो, 29 हो. आता शेकडोनी झालेले आहेत. त्याच्यामध्ये जे जीव तोडून काम करावं लागायचं ना, त्यातली गंमत वेगळी होती. आता फास्ट झालंय. अर्थात चॅलेंज पण वाढलेलेच असतील. आणि काही शल्य? शल्य मी शल्य बाळगत अशासाठी नाही तुम्ही म्हणाले असे का उत्तरं देत आहेत. सो आय एम अ हॅपी मॅन. आय बिलीव्ह की आपण कंटेंटेड आहोत. माझ्याकडे काय नाही यापेक्षा त्याच्याकडे किती आहे याचाही मी अरे त्याच्याकडे आहे त्याच्यापेक्षा तर मी सुखी आहे ना. सो आय एम हॅपी आणि मी माझी इनिंग खेळतोय. कारण कुठलाही कलाकार हा बेसिकली त्याच्याकडे चांगला अभिनय किंवा चांगली क्षमता असायला पाहिजे, नंबर 1. त्याच्याकडे मेहनत असायला पाहिजे, नंबर 2. त्याला अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे, नंबर 3. पण चौथी महत्त्वाची गोष्ट, कुठेतरी त्याचं भाग्य देखील त्याला साथ देणार पाहिजे. हां. मला जेवढं भाग्यानी साथ दिली तेवढं मला मिळालं आणि त्यात मी सुखी आहे. मी असं म्हणतो मला खूप मिळालं. वाह! आणि यात छंद जपलेत? छंद आहेत. सगळ्यात आवडता छंद माझा हा वाचनाचा आहे. माझं गाणं ऐकण्याचा छंद आहे. म्हणजे आज कोणी कितीही म्हणू दे, पण गाणी ऐकावीशी वाटली की मला मदन मोहनजींचे म्हणजे त्या गझल्स त्याचा हां. काही मजाच और आहे. लग जा गले. हां, हां. एस.डी. बर्मन साहेब असतील, शंकर जयकिशन असतील, लक्ष्मीकांत प्यारेलाल असतील, नौशादजी असतील, रवीजी असतील. तर ह्या सगळ्यांचा आणि मला हे कान तयार करून देणारे माझे गुरु होते रमेश पवार. हो, व्हेरी गुड. ते त्यांना आपले बोरिवलीचे आहेत. बोरिवलीचे. त्यांना गाण्याचा प्रचंड ते माझ्या गंमत का तेव्हा कॅसेट्स असायचे. आता कॅसेट्स नाही. नाही. ते हां. माझ्या वाढदिवसाला मला कॅसेट द्यायचे आणि त्या कॅसेटमध्ये ना एखादं गाणं ऑड असायचं. म्हणजे एकदा तर त्यांनी मला मोहम्मद रफीची कॅसेट दिली आणि त्या म्हटल्या यातली कुठलं गाणं ऑड आहे ते मला कळलंच नाही. त्याच्यामध्ये एक गाणं हेमंत कुमारजींचं होतं जे मोहम्मद रफींच्या स्टाईलने गायलेलं होतं. अच्छा. म्हणजे अशा आमच्या गमती होत्या. हे चांगलं होतं. तर ह्या काही छान गमती असतात. तुम्ही आणि ती छंद जोड आणि क्रिकेट. क्रिकेट अरे! ही माझी आवड आहे. पण क्रिकेट जे 5 दिवसाचं बघायला आवडतं ना हां, आजही. मग 1 दिवस 3 दिवसानंतर 1 दिवस सुट्टी. तर ते नाही तेवढे. म्हणजे ते क्रिकेट 5 दिवसाचं क्रिकेट हे ते माझं छान वेड आहे. होतं. ते येस. आजही खेळ म्हटलात तर क्रिकेट, वाचन हे दुसरं आणि गाणी ऐकणं हे माझं. तर आता आपण रॅपिड फायर घेतोय. बरं. लोकप्रियता की खाजगी आयुष्य? खाजगी आयुष्य, रोमॅन्टिक रोल की ॲक्शन हिरो? रोमॅन्टिक, दिल धक धक करे की हँड्सअप? हँड्सअप. मला सांगा, हम 5 की तारक मेहता का उल्टा चष्मा? याचं उत्तर थोडंसं मला कठीण आहे. कारण का माहिती आहे, दोन्ही सीरियल्सचं एक वेगळेपण आहे. हमपाचमध्ये ज्याला मी प्रचंड मानतो असा अशोक सराफ होता आणि हमपाचचे मी जवळजवळ 60 एक एपिसोड केले आहेत आणि तो प्रत्येक जो मिळालेली मला त्याच्यामधली भूमिका होती ना, ती वैशिष्ट्यपूर्ण. कारण हमपाचचं कसं होतं, त्या 5 मुली, त्यांची आई, वडील आणि ती
फ्रेममधली आमची प्रिया तेंडुलकर. पण त्यामुळे तिकडे येणारं जे एक कॅरेक्टर असायचं ना, त्यांना एक वेगळा बाज असायचा आणि प्रत्येक वेळी वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं. हे हमपातचं वैशिष्ट्य आहे. पण तरी तारक मेहता का उलटा चष्मा हे माझ्यासाठी यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे, की जेव्हा त्यांचा मला फोन आला प्रोडक्शन हाऊसचा, ते मला कळलं नाही. तर मला माहीत नव्हतं, की तारक मेहता का उलटा चष्मा एवढी प्रसिद्ध मालिका आहे म्हणून. तर मी त्यांना म्हटलं, "काय आहे?" तर मी म्हटलं, "उगाच आपलं हिंदी आहे, त्या वातावरणात आपण काय जायचं?" म्हणून मी त्यांना थोडंसं अव्वाच्या सव्वा पैसे सांगितले. आणि त्यांनी सांगितलं, "नहीं, नहीं, वो ठीक है, लेकिन आप 8 दिन दे सकेंगे ना?" आणि मी दिलं आणि मी जेव्हा त्या वातावरणात गेलो, तेव्हा मी पाहिलं टीम एवढी सुंदर टीम आहे. म्हणजे त्या मुख्य भूमिका करणारा आमचा, त्याच्यापासून बाकी मराठमोळी सगळे जे कलाकार मंडळी आहेत, त्यांनी एवढं रिस्पेक्टनी दिलं. सगळं वातावरण होतं रिस्पेक्टफुल. आणि जेव्हा तो एपिसोड रिलीज झाला, मला वाटतं आता त्याला 7 ते 8 वर्ष झाली. प्रत्येक गणपतीच्या वेळी ते एपिसोड दाखवले जातात आणि मला आजपर्यंत आयुष्यात सगळ्यात जास्त फोन तारक मेहता का उलटा चष्मामधली तुमची भूमिका खूप आवडली म्हणून आली. आणि त्याची मगाशी तुम्ही विचारलत ना, ज्यांनी बघितलं असेल त्याला माहिती आहे त्यात माझा व्हिलनचा रोल आहे. तो अच्छा. गोडी-गोडी वाटणारा माणूस शेवटी हां. बदमाश निघतो, अशी ती भूमिका आहे. आणि त्यामुळे मला तारक मेहता का उलटा चष्माला थोडं जास्त मत जाईल. क्लासिक नाटक की मॉडर्न एक्सपेरिमेंट? क्लासिक नाटक. समजा आज पुन्हा एक रिमेक करायचा झाला एखाद्या नाटकाचा किंवा चित्रपटाचा, कुठला रोल तुम्ही पसंत कराल? नाटकाचा म्हटलं तर बोल बाबी बोल आणि चित्रपटाचा म्हटलं तर कसं व्हायचं यांचं. काय खास कारण आहे? आहे ना. बोल बाबी बोलमधली जी माझी भूमिका होती ना, की वडिलांच्या आधिपत्याखाली आयुष्यभर राहिलेला मुलगा, वडील सांगतील ती पूर्व दिशा मानणारा मुलगा आणि त्यातून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी, शालेय जीवनापासून लग्न झाल्यानंतर. त्यातला एक छोटासा किस्सा सांगितला तर वेळ आहे? मी बोल बाबी बोलचा तुम्हाला का ती भूमिका मला आवडते ते इकडे तुम्हाला कळेल. बोल बाबी बोलमध्ये कमलाकर सारंगांनी माझ्या वडिलांची भूमिका केली होती. अत्यंत म्हणजे शिस्तप्रिय आणि मी सांगेन तेच त्याच्या आयुष्यात घडलं पाहिजे. त्यामुळे लोकांना बाप व्हिलन वाटतो, खलनायक वाटतो, पण ते तसं नसतं. त्यामागे पूर्वीच्या वडिलांची भूमिका असायची, की माझ्या मुलांनी चुकू नये. तो शाळेत गेल्यानंतर नोकरी कुठे करावी, आलेल्या नोकरीचे पैसे त्यांनी आईच्या हातात किती द्यावे, स्वतःसाठी किती द्यावे, लग्न मी सांगेन त्या मुलीशी करावं, मग तो संसार कसा करावा, घरामध्ये घर कसं चालवावं, हे जे सांगण्यामध्ये ते व्हिलन नसतात. त्याच्यामागे एक वेगळं प्रेम असतं, जे त्यावेळची वडील माणसं दाखवू देत नाही. तर या दुर्दैवाने या बोल बाबी बोलमध्ये हा बाबी कधीच वडिलांसमोर स्पष्टपणे बोललेला नाही आहे. आणि होता असं होतं, की शेवटी त्याची बायको त्याला सोडून जाते. कारण तू वडिलांच्या समोर कधीच बोलत नाहीत. तिला स्वतंत्र राहायचं असतं. आणि ती सोडून गेलेली आहे आणि हा आता अत्यंत विषण्ण मनाने बसलेला आहे आणि तेव्हा ते वडील येतात आणि तेही तिकडे त्याला पुन्हा डिवचतात. सोडून गेली बायको. कमलाकर सारंग. अरे इतरांचा त्या गोखल्यांचा चंदू बघ. एक गेली तर दुसरं लग्न केलंय. नाहीतर तू घरात बसलायस मुळमुळ करत. भेकड कुठला. आणि कधीही न बोललेला तो तिकडे उसळतो. अख्ख्या नाटकामध्ये 2.5 तास जो बाबी आपल्या वडिलांसमोर कधीही आवाज चढवलेला नाही, वडिलांना उलट बोलणं तर वेगळंच. तो हे जेव्हा वडील म्हणतात, "नेबळट आहेस, भेटकड आहेस तू. शाप! हे कसं चाललंय माहिती आहे? घड्याळं मॅन्युफॅक्चरिंग करू द्यायची नाहीत आणि इम्पोर्टही करू द्यायची नाहीत आणि वरती टोमणे मारायचे, जपान किती सुधारलाय मा. 20व्या वर्षापर्यंत मर्द्याने खेळही खेळू द्यायची नाहीत आणि व्यायामही करू द्यायचा नाही आणि 21व्या वर्षी गोखल्यांच्या चंदूबरोबर तुलना करायची. सांगायचं गोखल्यांचा चंदू कसा मजबूत दिसतो बघ." अहो पण गोखल्यांचं भूगोल वेगळं, गोखल्यांचा इतिहास वेगळा, गोखल्यांचं अर्थशास्त्र वेगळं, याचा विचार कुणी करायचा? गोखल्यांच्या चंदूने मार दिला एखाद्याला तर त्याचा बाप जाऊन जाब विचारतो मार खाणाऱ्या पोराच्याच बापाला, तुमच्यासारखं नाही.
बाहेरून मार खाऊन आलो तरी सुद्धा घरी मारच खावा लागलाय मला. कशी येणार हिंमत, कसं येणार धाडस? सतत बंधनं घातली, याला घाबर त्याला घाबर, याच्यापासून लांब राहा त्याच्यापासून दूर राहा. अहो मग मी करायचं काय आयुष्यात बाबा? माणसाची मूलभूत गरज म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. तुमच्या विरुद्ध गेलो तर या तिन्ही गोष्टींपासून वंचित होण्याचा धाक हे तुमचं शस्त्र. आईचं शस्त्र म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल. आणि बायको जी सोडून गेल्यामुळे तुम्ही मला नामर्द ठरवलं, तिचं शस्त्र म्हणजे तिचं स्त्रीत्व. भीतीचं बाळकडू तुम्ही मला पाजलं बाबा. भारत देश कधीही सुधारणार नाही हे तुमचं आणि तुमच्या पिढीतल्या बहुतेकांचं लाडकं मत. अहो शतकोनी शतके पद्धतशीरपणे शोषला गेलेला कुठला देश सुधारलाय? आपल्याकडचे दलित अजूनही बोंबलतायत आमच्यावर अन्याय होतोय म्हणून, पण बाहेर पडायचा कोणी प्रयत्न केलाय नाही. कारण त्यांना तुम्ही व्यसन लावलंय शोषण्याचं, सहन करण्याचं आणि त्याचं समाधान मानण्याचं. म्हणूनच बाबा तुम्ही असे काही वागताना त्याचा मला त्रास होतो, वेदना होतात, पण मी त्या एन्जॉय करतो. जितकं तुम्ही मला क्षण एन्जॉय करताना तितक्याच मी असाच राहणार बाबा, असाच राहणार तुम्ही गेल्यावर सुद्धा. अहो तुम्ही मेलात ना तर मी दुसरा बाप शोधीन, पण मी बाप कधीच होऊ शकणार नाही. कारण एखादा वाट चुकलेला बिंदू सुद्धा दिशा होऊ शकतो, पण त्या दिशेला सूर्य कधी चुकवत नाही बाबा. ती केवळ एक दिशाच राहते, सूर्याला सापेक्ष. पण तुम्ही मात्र खरे बाप झालात. तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा मानायला लावलीत मला, पण त्या पूर्वेला माझ्या सूर्याला कधीच उगवू दिलं नाही. मी असाच राहणार, फेकड, नेभळत, कधीही व्यक्त न होऊ शकणार बाप. आता तुम्हाला मी पुढचं विचारतो. 2-3च आहेत, पण मी इथे नाव नाही घेणार आहे. तुम्ही काय उत्तर देते ते बघायचे. आजच्या पिढीतील कोणत्या कलाकारासोबत तुम्हाला काम करणं अधिक कम्फर्टेबल वाटेल? आनंद निगळे. आणि अभिनेत्रीमध्ये? नम्रता संभेराव. पछाडलेला मधला तो रवी म्हणजे वडिलांची भूमिका, हम्म. की नवरा माझा नवसाचा मधला ग्रुप मालकाची भूमिका? नवरा माझा नवसाचा ग्रुप मालकाची भूमिका. काही विशेष तयारी केली होती? नाही, गंमत अशी आहे की मला सचिन पिळगावकरनी काही सांगितलंच नव्हतं. तिकडे गेलो आणि मला मेकअपला बसवलं आणि मला खरोखर कळलं नाही की सचिनने कुठल्या विचाराने, अँगलनी, की मी तमाशाच्या फडाचा मालक दिसेन. हे अच्छा. त्याचं मोठेपण आहे, त्याचं दिग्दर्शकीय कौशल्य आहे आणि ती हां. भूमिका करताना मला खूप मजा आली आणि मला खूप जणांनी त्याच्यासाठी शाबासकी दिली. सिरियल की कॉमेडी शो? सिरियल. आणि आता शेवटी, की तुमचा असा कोणता रोल आहे की तुम्हाला वाटतं की लोकांनी अजूनही आठवणीत ठेवलं आहे? नाटकाच्या माध्यमातली मी म्हटलं तसं, ज्याचा आत्ता मी परफॉर्मन्स केला, बोल बाबी बोल, ती लक्षात ठेव. ती लोकांनी लक्षात ठेवली. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खिडकी. हे कसं काय सुचलं? दिलीपजी काय झालं की मी जाहिरात क्षेत्रातून काम करायला सुरुवात केली आणि एक दिवशी आमच्या एजन्सीमध्ये पूर्वी ना जाहिराती ट्रान्सलेट व्हायच्या. इंग्रजीमध्ये मूळ जाहिरात लिहिली जाते आणि मग ती 11-12 लँग्वेजेसमध्ये ती ट्रान्सलेट व्हायची. तर तो ट्रान्सलेटर आला नाही म्हणून आमच्या स्टुडिओ मॅनेजरनी सांगितलं, "प्रदीप जरा ही तुम्ही जाहिरात करू शकाल का?" आणि मी केली आणि ती खूप आवडली. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ना ट्रान्सलेशन सुरू झालं. त्या मुद्रा नावाची एजन्सी होती, त्यांची मला ट्रान्सलेशनचं काम यायला लागले. आणि मग मी म्हटलं की मी नुसतं ट्रान्सलेशन नाही करणार. आय वुड लाईक टू ट्रान्सक्रिएट. कुठल्याही जाहिरातीचं ते आपण केवळ आहे तसं मराठीमध्ये करणं ते नाही होता कामा. तर मी ते त्याचं छान भाषांतरपेक्षा रूपांतर कसं होईल, हां. ट्रान्सक्रिएशन कसं होईल याचा मी विचार करायला लागलो. आणि त्याच्यात एकदा भरत दाभोळकर जे माझे चांगले मित्र आहेत, त्यांचं टाटा टीसाठी त्यांना जाहिरात मराठीत करणं, त्यांचा फोन आला, "अरे प्रदीप, मला अर्जंट ही जाहिरात हवी आहे." आता ही ऐकण्यासारखी आहे. टाटा टीची प्रेस ॲड होती. प्रेस ॲडमध्ये एक साधी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, वरती हेडलाईन असते, बॉडी कॉपी असते आणि बेसलाईन असते आणि मध्ये व्हिज्युअल असतं. तर ते व्हिज्युअल होतं, त्या बायका बागेमध्ये बघा चहा हो, पानं हो. खोडतात आणि त्याचा हां. टाकत असतात, तर ते होतं. आणि बाजूला एक असा कप होता आणि वाफाळलेला चहा, त्याचा त्या वाफा वगैरे चित्रित होत्या आणि वरती लाईन होती, टाटा टी फ्रॉम
टी लीफ टू टी कप. दिस वॉज अ हेडलाईन. हां. टाटा टी फ्रॉम टी लीफ टू टी कप. आता मी ह्याच्यासाठी कुठलंही काय ते ब्रेन स्टॉर्मिंग सेशन वगैरे केलं नाही. आमच्या ॲडव्हर्टायझिंगमधला महत्त्वाचा शब्द आहे. मी रात्रभर विचार करत होतो, अस्वस्थ होतो. खरोखर मी असं काही केलं नाही. मला सुचलं आणि दुसऱ्या दिवशी मी भरत दाभोळकरांना ही लाईन पाठवली. टाटा चहा, चहाच्या पानापासून चहा पानापर्यंत. अरे वा. कारण आपण आपल्या चहा पान म्हणतो. चहा-पान. तर ही सुरुवात झाली आणि मी अनेक जाहिराती लिहिल्या, जिंगल्स लिहिल्या. त्याचं मला रापाचे अवॉर्ड्स मिळालेत. अशोक पत्की हे त्याचे म्युझिक डायरेक्टर असायचे पुष्कळदा. रवींद्र साठे गायक असायचे. आणि हे करता करता मग माझ्याकडे रेडिओ कार्यक्रम आले. मी रेडिओ कार्यक्रम लिहायला लागलो. त्या ह्याच्यातून जो लहानपणी मनावर ठसलेला कार्यक्रम प्रपंच, टेकाडे भाऊजी. टेकाडे भाऊजी, आम्ही पंत ऐकायचो. आणि मीनावहिनी, हां. तो कार्यक्रम जेव्हा मला लिहायला आला पुन्हा प्रपंच म्हणून, अरे प्रपंच, अहो प्रपंच, पुन्हा प्रपंच, मी जवळजवळ 150 कार्यक्रम लिहिले आणि रेडिओवर ते खूप लोकांना आवडले. मग लक्षात आलं की आपण हे सगळं कमर्शियल लिखाण केलं आहे. आणि म्हणून दिलीपजी एक दिवशी दादरला जाता जाता आपल्या नॅशनल पार्कच्या इकडनं गाडी वळली आणि मला माझ्या गाडीतून एक दृश्य दिसलं, ती गाडीची खिडकी. आणि ते दृश्य दिसलं आणि ते माझ्या मनाला भावलं. ते मी दृश्य लिहिलं आणि त्या दृश्यावरची माझी अनुभूती लिहिली किंवा कल्पनाविष्कार लिहिला. असे मी 2-3 सहज लिहिले, का माहीत नाही. आणि मला माहिती नाही हे माझं ललित लिखाण आहे. योगायोगाने नाट्य परिषदेमध्ये मी प्रमुख कार्यवाह झालो आणि शन्ना नवरेंसारख्या शन्ना काकांबरोबर माझी खूप चांगली ओळख झाली. आणि एकदा, कारण शन्ना काका म्हणजे काय आहे, कथा, कादंबऱ्या आणि नाटक यांचं. तर मी त्यांना म्हटलं, काका मी काही लिहायचा प्रयत्न केला. अरे मग दे ना वाचायला. त्याही मोबाईल नव्हता माझ्याकडे. त्यानं वाचायला दिला आणि त्यांचा घरी फोन आला, प्रदीप तू बरं लिहितोस, तू लिहित राहा आणि काळजी करू नकोस. एक तुझ्या ह्या 12-15 खिडक्या झाल्या ना की मी कोठावळे ना किंवा परचुरेंना सांगतो तुझं पुस्तक आपण छापू. आणि मग म्हणता म्हणता माझ्या अशा 12-15 खिडक्या, वेगवेगळ्या खिडक्यातून मला दिसलेली दृश्य. खिडकी गाडीची असते, रेल्वेची असते, घराची असते, ऑफिसची असते, रिक्षाची असते, मनाच्या चक्षुची एक खिडकी असते. मी सहज लिहित गेलो. पण जेव्हा 12 खिडक्या झाल्या ते शन्ना काका दुर्दैवाने या जगात नव्हते. आणि ते करायचं एवढं शन्ना काकांनी सांगितलं आहे ना, म्हणून ते पुस्तक माझं मी छापलं. पहिल्यांदा मी 1000 प्रती काढल्या. आणि एक दिवशी असं मित्रांना ऐकवताना म्हटलं, अरे तू ऐकत होतो, वाचत होतो, ती एक खिडकी 7-8 मिनिटाची आहे. तर ते म्हणाले की मित्र म्हणाले, तू एवढं छान वाचतोस, त्याचा कुठेतरी प्रयोग कर ना. म्हणून मी पहिल्यांदा एका ज्येष्ठालयात प्रयोग केला. 150-200 लोकं होती, एक जण हलला नाही. आणि तिकडनं जे सुरू झालं, दुसऱ्या की तिसऱ्या प्रयोगाला, प्रयोगी सांगतो, कल्याणला महानगरपालिकेच्या शाळेत प्रयोग झाला. 2 महिला वरती आल्या, म्हणाल्या आम्हाला याची एखादी प्रत मिळेल का विकत. मनात काही नव्हतंच, पण नशिबाने 1-2 प्रत एक्स्ट्रा होत्या, तर मी दिल्या त्यांना. त्यांच्याकडून काही नॉमिनल जे पैसे होते ते घेतले. आणि तिकडनं मी प्रत्येक प्रयोगाला एक असं, तुम्हाला इच्छा असेल तर घ्या. दिलीपजी आज खिडकीची 3री आवृत्ती काढली आहे. 1200 प्रतींपैकी जवळजवळ 800 प्रती माझ्या केवळ या कार्यक्रमात विकल्या गेल्या आहेत. आणि आता 53वा कार्यक्रम या 22 तारखेला मार्चला सफाळ्याला आहे. तर असे हे प्रदीप कबरे. तुम्ही आता आमच्या या इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणा सीझन 2 ह्या ब्रॉडकास्टमध्ये आलात. आणि जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आपल्या ज्या गप्पा सुरू झाल्या आणि मग तुम्ही जे अगदी मोकळेपणाने तुमचा प्रवास आणि तुमचे अनुभव आणि बऱ्याचशा गोष्टींबद्दलचं रोखठोक मत, भाष्य तुम्ही सांगितलं. आमच्या प्रेक्षकांना हे नक्की आवडणार. तुम्ही आमच्याकडे आलात आणि मनमोकळ्यापणे गप्पा केल्या याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.